कुटुंबासाठी असेल किंवा एक नैतिकतेनं स्वतःशी आखून दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी केलेला कर्तृत्वाचा तो विजय असेल। आज आपण पाहतो की एखाद्या कुटुंबामध्ये कमी अधिक वयाच्या महिलेला ज्यावेळेस अतिशय अशा दुःखद प्रसंगातून जावं लागतं त्यावेळेस तिला फक्त स्वतःवरच बंधन येत नाही, तिच्या संपूर्ण आयुष्यावर, तिच्या सामाजिक वावरण्यावर, तिच्या आर्थिक स्वायत्तेवर, ते जी मुलं आहेत ना, आज तुम्ही ज्या 60-70 वयाच्या पुढच्या महिला आहेत, कुणाच्या आयुष्यामध्ये वयाच्या 30, कुणाच्या 40, 50, 60, अगदी 70-80 वर्षाचे असताना देखील ज्यावेळेस आपला साथीदार आपल्याला सोडून जातो आणि आपल्यावरच सर्व जबाबदाऱ्या आहेत याची जाणीव त्या क्षणाला जेव्हा त्या महिलेला होते, तिचं अंतःकरण, तिची जगण्याची किंवा त्या प्रसंगातून पुढे जाण्याची मानसिकता हीच खरं तर म्हणजे आई मला पाहिजे तर म्हणता येईल की स्त्रीमध्ये काय गुण असतो जन्मताच बघितलेला आहे। माझी आजी कैलासवासी गबा यमुनाबाई गंगाधर नलावडे आपल्याला सर्वांना परिचित असेल। माझे आजोबा 1968 साली वारले आणि त्यापणे पेरवली। आताचा काळ आमच्या काळ जरा थोडा बरा आहे। ती जेव्हा सांगायची त्यावेळेस म्हणजे जुने जी लोक आहेत त्यांच्याकडनं असणारी सामाजिक बंधनं असतील, मुलांसाठी शेतात काम करणं असेल, धरणावर काम, खूप लोकांचं ज्यात मुलं झाली की तरी आज आपण पाहतोय नवीन पिढीमध्ये की पळून जाऊन लग्न असेल किंवा स्वतःचं लग्न स्वतः ठरवणं असेल। तुमच्या सर्वांच्या काळामध्ये तुमचं लग्न कोण ठरवलंय तर ते तुमच्या आई वडिलांनी, मामा असतील, कुटुंबातले जे करते कुणी आहे त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ठरवलं त्या शब्दाला। हा संघर्ष तुम्ही केलेला आहे, हा संघर्ष तुमचा आम्ही पाहिलेला आहे आणि त्या संघर्षाला, त्या कर्तृत्वाला, त्या वाईट परिस्थितीतून देखील तुम्ही ज्या क्षमतेनं, ज्या प्रेरणेनं तुम्ही तुमची आम्हाला घडवलेला आहे, हा सगळा काही संस्काराचा भाग आहे। ती संस्कार, ती नैतिक मूल्य, सामाजिक जडणघडण करत असताना असणारं स्वतःमधलं नैतिकता, ही सर्व तुम्ही अनुभवलेली आहे। हे अनुभवत असताना तुमच्यातल्या अनेक महिलांना